है गुरु, हम सबके तन में है, मन में है तुम्हारा लहू। ओ मदर इंडिया, वी आर योर चिल्ड्रन्स, वी आर योर चिल्ड्रन्स. किती वैचारिक गाणं आहे ना. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे राधाबाई काळेला शिकण्यास आलेल्या आणि 2 वर्ष न भांडता राहणाऱ्या आम्ही अशा 12वीच्या मुली. मला अजूनही तो माझा कॉलेजचा पहिला दिवस आठवतो, जेव्हा मी प्रथमच या कॉलेजला आणि हॉस्टेलला आले होते. तेव्हा आमचं गुलाब पुष्प देऊन केलेलं स्वागत, तो पायनॅपल शिरा, तो चिकन डान्स कायम आम्हाला आठवत राहील. तेव्हा वाटलं, अरे वा, कॉलेजचे दिवस सुरू झाले वाटतं. पण अगदी त्याच रात्री आम्हाला हे सगळं ग्राउंड झाडायला लावलं. का तर 9 जुलैला 11वीच्या मुलीने काहीतरी दंगा केला होता म्हणे. मी तर त्यात प्रेझेंट पण नव्हते, तरी पण पहिल्याच दिवशी पनिशमेंट. मग वाटलं, बापरे, हे तर शाळेपेक्षाही स्ट्रिक्ट आहे. रूममध्ये आल्यानंतर आम्ही एक रूममेटचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि नाव काय ग्रुपचं, तर RKMMK कैदी. आणि आज जेव्हा आम्ही त्या 3rd फ्लोअरला अभ्यास करायला जाते तेव्हा तिथं कोणीतरी लिहिलं आहे की जब पिंजरा छोडने का वक्त आया तो पिंजरे से मोहब्बत हो गई. आणि आज आमच्या सगळ्यांची ही तीच गत आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे, बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. अशी शिकवण देणारे आणि व्यक्तिगत लक्ष देणारे शिक्षक वृंद मला भेटले, त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून आभार मानू इच्छिते. आता सर्वात अगोदर मी ज्यांच्याविषयी बोलणार ते म्हणजे YLK सर आणि अश्विनी दी. त्यांच्या दोघांमुळं मला कधी हॉस्टेल वाटलंच नाही. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे माझे दीदी आणि दाजी. मुली माझ्याकडं फिजिक्स समजून घ्यायला यायच्या, पण ते फिजिक्स मला शिकवलं ते गुळवे सर आणि जगताप मॅडमनी. आमच्यातला इनर्शिया कमी करून आमच्यावर फोर्स लावून आम्हाला त्यांनी मोशनमध्ये आणलं. फिजिक्सच्या पेपरच्या प्रेशरमुळं अभ्यासाला भाग पाडलं. आमच्यातल्या बॅड कंडक्टरला गुड कंडक्टर आणि गुड कंडक्टरला सुपर कंडक्टर त्यांनी बनवलं. न्यूटनच्या 3rd लॉनुसार एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अपोजिट रिॲक्शन फोर्स हे त्यांनी सांगितलं. शिवाय ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल, जेवढं इनपुट द्याल तेवढंच आउटपुट भेटेल हे देखील त्यांनी सांगितलं. केमिस्ट्रीच्या भास्कर मॅडम आणि शेळके मॅडम यांच्याशी तर आमची कोव्हॅलंट बॉन्डिंगच झाली आहे. त्यांच्या हलीना के रबडी से फ्रूट टिकला, बेटा मागे कार स्कूटर बाप राजी यासारख्या त्यांच्या केमिस्ट्रीच्या ट्रिक्समुळं पिरियॉडिक टेबल आणि ते किचकट वाचणाऱ्या रिॲक्शनसुद्धा सोप्या झाल्यात. सोबतच मी अमृता मॅडम आणि भालेकर सरांचं नाव घ्यायलाही विसरणार नाही, कारण की अगदी थोडेसे दिवस त्यांनी शिकवलं, परंतु ते अजूनही आमच्या लक्षात आहेत. मॅथ्स म्हटलं की समोर येतं नागपुरे मॅडमचं परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि काजी सर नेहमीच म्हणतात K फॉर एक्सलन्स, K फॉर कराळे. काजी सरांच्या भाषेत पास होणं म्हणजे 90 अबव आणि चांगला पेपर म्हणजे आउट ऑफचा. आमचा चांगला पेपर अजून कधी आला नाही, तो विषय वेगळा आहे. पण डिफरन्शिएशन शिकवताना वर्गात एका प्रश्नाचं मी एकटीने उत्तर दिलं होतं. त्याच्यामुळं बक्षीस म्हणून होळकरच्या हस्ते काजी सरांनी मला एक चॉकलेट दिलं. तेव्हापासून खरं तर मॅथचा अभ्यास करायला सुरुवात केली. बायोलॉजीचा विषय म्हटला की समोर येतात पतंगे सर, रेणुका मॅडम, मोनिका मॅडम आणि रोखले मॅडम. सोबतच मी साळवे मॅडमनाही विसरू शकत नाही. पतंगे सरांच्या लेक्चरला मी आणि प्राजक्ता खूप बडबड करायचो, त्याच्यामुळे पतंगे सरांनी आम्हाला सेपरेट बसायला लावलं. त्यामुळे पतंगे सरांच्याच लेक्चरला मी इकडं तर बरं झुपार तिकडं. तर जेव्हा या कॉलेजमध्ये यायचं होतं ना, तेव्हा सगळ्यात जास्त प्रश्न आम्ही पतंगे सरांनाच विचारते. इंग्लिश तर माझा फेवरेट सब्जेक्ट. त्यात साठे सर आणि उमाप सरांचं लेक्चर सुरू कसं होतं पहा, इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दॅट डॅश आणि मग ते लेक्चर सुरू करतात. आणि शेवट कसा होतो, नेक्स्ट पेज वी विल कव्हर इन द नेक्स्ट लेक्चर. अगदी कॉमन. मराठीचे जाधव सर आणि शेळके सर, IT असल्यामुळे फक्त त्यांचे सुरुवातीचे काही लेक्चर मी अटेंड केले होते. शिर्के सर, सोनोने मॅडम आणि पठारे मॅडम हे आर्ट्सचे शिक्षक असूनही 11वीला मी ज्या काही स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी मला गाईड केलं. आता राहिले आपले हॉस्टेलचे रेक्टर सर. सायकॉलॉजी हा विषय नसून पण सायकॉलॉजीच्या सोमवारच्या लेक्चरला मी आणि विद्या शिदोरे जाऊन बसायचो. सरांनी दिलेली फ्लोअर झाडायची पनिशमेंट, तसंच वेळेचं महत्त्व समजावं म्हणून जगताप मॅडमच्या फिजिक्सच्या एक्स्ट्रा लेक्चरला लेट जाणाऱ्यांना बसणारा ओरडा, काही अडचण आहे कोणला, कोई शक कोई सवाल, थँक्यू, हे सरांचे शब्द आम्हाला कायम आठवत राहतील. प्रतीक्षा मुंगसे, होळकर, जावादे फॅमिली, ऋतुजा, वैष्णवी, सायली साबळे, आरती राऊत, रूम नंबर 125,
भक्ती चव्हाण, ह्या सगळ्या झाल्या माझ्या ग्रुप स्टडी मेंबर. आता राहिल्या माझ्या रूममेट्स. आता मी तुम्हाला माझ्या रूममेट्सची ओळख करून देते. वर्षभर आजारी असणारी, रोज नवीन नवीन दुखणे घेऊन येणारी, लाऊडस्पीकरसारखा आवाज असणारी अशी माझी रूममेट म्हणजे प्राजक्ता ढवळे. सगळ्यांना शांत वाटणारी पण तिचे नखरे आणि बडबड फक्त आम्हालाच माहिती अशी ती स्वरांजली मेरगड. तृप्ती आणि रोहिणी, त्यांच्या बेडमध्ये फक्त एकच भिंत आहे, त्यामुळं रोहिणीची झोप पण तृप्तीला ट्रान्सफर झाली वाटतं आणि 12-12 तास झोपणाऱ्या तृप्तीचं स्ट्रगल मला वर्षभर कधीच दिसलं नाही. आज या सुन्या सुन्या मैफिलीत अंधार दाटल्यासारखा वाटतोय. भूतकाळातल्या आमच्या आठवणीला पाझर फुटल्यासारखा वाटतोय. आजच्या या निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. आजपर्यंत घरट्यातच होतो तुमच्या, आता घरट्यातून उडून जाणार आहे, आता घरट्यातून उडून जाणार आहे. एवढं बोलून माझं मनोगत संपवते. धन्यवाद.